आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। झिराड तालुका अलिबाग येथे गणेश विसर्जनावेळी तरुण बुडाला। NVSSR टीमला अथक प्रयत्नानंतर शव बाहेर काढण्यात यश, नागोठाणे रोशन पत्की। मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन करता वेळी अलिबाग तालुक्यातील झिराड आदिवासी वाडी येथील तरुण अनिल बुधा नाईक वय 45 यांचे झिराड आदिवासी वाडी येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत NVSSR टीमचे लीडर अखिल शेलार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी रेस्क्यू टीमला मांडवा पोलीस स्टेशनमधून पोलीस निरीक्षक लांडे साहेब यांच्याकडून एक तरुण गणपती विसर्जनावेळी झिराड आदिवासी वाडी तलावात बुडाल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती मिळताच रेस्क्यू टीम रोहा व नागोठाणे एका तासात घटनास्थळी पोहोचले। सदरच्या रेस्क्यू टीमकडे बेसिक रेस्क्यू साधन होते। या साधनांच्या सहाय्याने शोध कार्य सुरू केले। सकाळी ठीक 10:30 वाजता शोधकार्य सुरू केल्यानंतर संध्याकाळी 5:15 सदरच्या इसमाचे शव बाहेर काढण्यात NVSSR टीमला यश आलं। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अलिबाग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोईर म्हणजेच छोटम शेठ हे स्वतः पाण्यामध्ये उतरून शोधकार्य करण्यात मदत करत होते। यावेळी नागोठाणे NVSSR टीमचे लीडर अखिल शेलार यांच्यासह सूरज राणे, सनीस मिनमिने, दीपेश राणे, निखिल शेलार, कल्पेश बडे, नीरज बडे, प्रथमेश राणे, रोहित पाटील, स्वयं पारगे, त्याचबरोबर NVSSR टीम रोहाचे टीम लीडर प्रथमेश कोळी, कृणाल मालुंजकर, आशिष धुमाळ, सनी जाधव, वसंत डोलकर, रितेश रेवाळे, प्रतीक दाभाडे, रितिका शिंदे, लिंगम्मा पुजारी, नवनीत मोकल, प्रणय जंगम यांनी सहभाग घेतला। पुढील तपास मांडवा सागरी पोलीस स्टेशन करीत आहेत।